नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत. मी STI रोहिदास चोंदे पाटील. आपण या ठिकाणी आरोग्य सेवक भरती जी आहे तिचे यापूर्वी झालेले पेपर, विविध परीक्षांचे पेपर बघतो आहोत. आणि आजचा जो पेपर आहे आपला 2015मध्ये चंद्रपूर या जिल्ह्यासाठी जी आरोग्य सेवकची लेखी परीक्षा झाली होती त्याचा पेपर आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. त्या पेपरमधील त्या प्रश्नपत्रिकेमधील महत्त्वाचे प्रश्न इथे आपण बघणार आहोत. हे सगळं आपण विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्या पुस्तकातून बघतो आहे. याच्यामध्ये सगळे लेक्चर हे आहेत, मुद्दे स्पष्ट केले आहेत, वन लायनर्स आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे. पुस्तकाचं नाव काय तर आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, तांत्रिक माहितीचा सखोल व परिपूर्ण खजिना. लेखक विकास सिंधाळकर, तेजस करपे आणि सचिन कुरुण या लेखकांनी लिहिलेलं हे पुस्तक. जेवढे पद आरोग्य विभागामध्ये असतात ना, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, अधिपरिचारिका, विस्तार अधिकारी आणि इतर तुम्हाला जे काही दिसता आहेत, लिपिक वगैरे, तंत्रज्ञ, या सगळ्या पदांसाठी उपयुक्त असे तांत्रिक प्रश्न मित्रांनो या पुस्तकामध्ये अंतर्भूत आहे. आणि आज त्याचाच एक घटक आपण या ठिकाणी बघतो आहोत. शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये याचा खूप फायदा होणार आहे. प्रश्न एक काय आहे बघा, 29 फेब्रुवारी हा दिवस शासनाकडून महिला आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. कोणाच्या स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो? बघा, 29 फेब्रुवारी महिला आरोग्य दिन. ऑप्शन होते डॉक्टर आनंदीबाई जोशी, कुसुमबाई ताई आपटे, आनंदीबाई कर्वे, रमाबाई रानडे. एक नंबरचा प्रश्न. आणि आपल्याला माहीत आहे या ठिकाणी थोडंसं लॉजिकली जरी गेले तुम्ही, तुम्हाला जर हे माहीत असेल की महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर तिची पदवी दिल्या जाते त्या कोण, ज्यांचं अकाली निधन झालं होतं खरं म्हणजे दुर्दैवाने, त्या व्यक्तीबद्दल माहीत असेल तर उत्तर तुमचं तयार असेल. काय? डॉक्टर आनंदीबाई जोशी हे उत्तर या ठिकाणी आहे. पुढे, शरीरातील सर्व इंद्रियांवर ताबा ठेवणाऱ्या शरीरांतर्गत संस्थेला काय म्हणतात? बघा, सर्व इंद्रियांवर ताबा ठेवणारी संस्था. चेता संस्था, चयापचय संस्था, अभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था. सगळे इंद्रिय आपल्या शरीरामध्ये विविध संस्था असतात. ओके, प्रत्येकाची वेगवेगळी कार्य असतात. त्यामधील एक महत्त्वाची संस्था जी आपल्या सगळ्या बाबीवर, आता या सगळ्या बाबींवर हे जे ठेवतं ते म्हणजे मेंदू. आणि हा मेंदू कुठे असतो मग थोडक्यात तर हा चेता संस्थेमध्ये असतो. दोनचं उत्तर एक आहे. चयापचय संस्था काय काम करते आहे? अन्नपचन वगैरे त्या बाबी. अभिसरण संस्था, रक्ताभिसरण आपण जे म्हणतोय ते. उत्सर्जन संस्था, जे काही टाकाऊ घटक आहेत शरीरातील ते बाहेर काढण्याचं काम माहीत असलं पाहिजे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी हे सगळे मुद्दे सांगतो. याच्या आधीच्या आपल्या 10 प्रश्नपत्रिका ऑलरेडी डिस्कस करून झाल्या आहे. याच्या पुढच्याही होत राहणार आहे. आपले वन लायनर चालू आहेत. हे सगळं तुम्हाला आरोग्य विभागाच्या भरती संदर्भातलं सगळं मटेरियल पाहिजे असतील, सगळे व्हिडिओ लेक्चर्स पाहिजे असतील तर आपलं STI RCP ॲप्लिकेशन आहे मित्रांनो. त्यावर आपण कोर्स डेव्हलप केला आहे आरोग्य भरतीचा. निश्चितपणे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, डेमो लेक्चर्स आहे, खूप सारं फ्रीमधलं मटेरियलसुद्धा त्या ठिकाणी आहे. निश्चित तुम्ही ते रेफर करू शकतात. तुम्हाला गरज असेल तुम्ही कोर्सही जॉईन करू शकतात. ओके, पुढे जातोय आपण. ग्वायटर म्हणजे टिंबटिंब या ग्रंथीला आलेली सूज. बघा, ग्वायटर कशाला म्हणायचं? कोणत्या ग्रंथीला? थायरॉइड, वृषण, पीयूषिका की ॲड्रेनल ग्रंथी? ग्वायटर. ग्वायटर याला गलगंड असंही म्हटलं जातं. मराठीमधला तो एक शब्द लक्षात असू द्या. तिसरा प्रश्न, उत्तर जर बघितलं मित्रांनो सरळ सोपं आहे. थायरॉइड हे उत्तर लक्षात ठेवा. मग ही पीयूषिका ग्रंथी काय असते? याला प्युटिटरी ग्लँड असं म्हटलं जातं बघा. ओके, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. या आंतरस्रावी ग्रंथी आहे की बहिस्रावी तेही माहीत असावं. पुढे, रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? बघा, ब्लडचा जो अभ्यास आहे त्याला काय म्हटलं जातं? हिमोलॉजी, हिमॅटोलॉजी, हिमोग्राम, हिमोट्रॉनिक्स. पाठच असावं रक्ताच्या अभ्यासाचं शास्त्र. चौथा प्रश्न आणि उत्तर आहे हिमॅटोलॉजी. काय? हिमोग्लोबिन, हिम हा शब्द आहे ना तो रक्तासाठी वापरला जातो आणि लॉजी हा शब्द आपण बघतोय शास्त्रासाठी वापरला जातो. म्हणजे इथे तिसरं आणि चौथं तर कटच होत होतं सरळ. बस उत्तर हिमॅटोलॉजी. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न, विषाणूद्वारे होणारा रोग पुढीलपैकी कोणता आहे? बघा, व्हायरसमुळे जो रोग होतो आहे मग त्यामध्ये सर्दी, गोवर, कांजिणी आणि वरील सर्व. सर्दी कशामुळे होतोय? गोवर कशामुळे होतो आहे? कांजिण्या कशामुळे होत आहेत? मित्रांनो, तीनही रोग हे विषाणूमुळे होत आहेत. विषाणूमुळे होणारे आणखी कोणते रोग आहेत? जीवाणूमुळे होणारे कोणते रोग आहेत? विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य रोग तुम्हाला पाठच करून ठेवायचे आहेत. आपण ते याच्या आधी शिकलेलो आहोत. त्याचे शॉर्टकट्स तुम्हाला सांगितलेले आहे. याच पुस्तकामध्ये ते सगळे शॉर्टकट्स उपलब्ध आहेत. ओके,
पुस्तकामध्ये ते सगळे दिलेले आहेत. ते जर तुम्ही वाचलं, ते शॉर्टकट लक्षात ठेवली तर सगळे मुद्दे लक्षात राहतील. पुढे किती दिवसामध्ये कोश फुटून प्रौढ डास बाहेर येतो? बघा, कोश फुटतोय, प्रौढ डास बाहेर येतोय. 1 ते 2 दिवस, 2 ते 3 दिवस, 3 ते 4 दिवस, 4 ते 5 दिवस. 6 नंबरचा प्रश्न. आणि उत्तर बघितलं तर 2 ते 3 दिवसामध्ये त्या ठिकाणी हे घडतंय. ओके, पुढे जातोय आपण. डॉक्टर अभयभंग हे पुढीलपैकी कोणतेही आरोग्यविषयक कार्यक्रम आहे की ज्याच्याशी संबंधित आहेत? बघा, अभयभंग कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे? त्यांचं महत्त्वाचं कार्य काय? कुष्ठरोग निर्मूलन, पोलिओ निर्मूलन, बाल कुपोषण निर्मूलन की क्षयरोग निर्मूलन? मला वाटतं डॉक्टर अभयभंग. डॉक्टर राणी बंग यांची ती सर्च नावाची संस्था कोणत्या जिल्ह्यात काम करते तुम्हाला निश्चित माहीत असेल. नसेल तर शोधा, थोडंसं सर्चिंग करा. अभयभंग कशाशी संबंधित? मग उत्तर येतं बाल कुपोषण निर्मूलन जे आहेत ना, लहान मुलं त्यांच्यासाठी. पुढे डॉट्स ही औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते? डॉट्स म्हटलं की तुम्हाला डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स असं त्या ठिकाणी तो शॉर्ट फॉर्म आठवला पाहिजे, त्याचा फुल फॉर्म सांगता आला पाहिजे, लॉंग फॉर्म सांगता आला पाहिजे. कशाच्या उपचारासाठी? कुष्ठरोग, एड्स, क्षयरोग की मलेरिया? डॉट्स. डॉट्स म्हटलं की तुम्हाला काय आठवतं? आणखी एक शब्द काय आठवतो तुम्हाला आठवतो शब्द तो म्हणजे टीबी. टीबीचा फुल फॉर्मही मग तुम्हाला आठवला पाहिजे. टीबीला मराठीमध्ये काय म्हणतात ते आम्हाला लगेच आठवलं पाहिजे. क्षयरोग. फार धागेदोरे आहेत हा याचे, आणि तुमचा अभ्यास झाला तर मग तुम्हाला ती लक्षात येतात. पुढे स्कर्वी किंवा ज्याला आपण रगतपिती म्हणतो, रक्तपिती म्हणतो आपण त्याला. ओके, हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे? स्कर्वी म्हटलं तुम्हाला ते के लक्षात ठेवायला सांगितलं. स्कर्वी क क क क क क क म्हटलं की तुम्हाला क आठवलं पाहिजे. मग हे पाण्यात विरघळणारं आहे की नाही? तुम्हाला ते बदक आणि आडाई की पिले 2 शॉर्टकट सांगितले मी. याच्या आधीचे लेक्चर बघितले असतील तर तुम्हाला कळतील. नसेल बघितले तर जा ते ॲप्लिकेशनवर जा, सगळे लेक्चर्स बघा. पुढे ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरली जाते? बघा, ब्लिचिंग पावडर दुर्गंधीनाशक म्हणून, पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी, मलमूत्राचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी, आणि वरील सर्व बरोबर. बघा, ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरली जाते आहे? या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, दुर्गंधीनाशक यस त्याच्यासाठी वापरतोय. पाण्याचे निर्जंतुकीकरण हे तर एकदम गाजलेलं आहे, आणि मलमूत्राचे निर्जंतुकीकरण सुद्धा माहीत असलं पाहिजे. वरील सर्व. ब्लिचिंग पावडर पाठच पाहिजे. राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम. आमचं काय झालं? आम्हाला जाहिराती पाहिजे, आम्हाला जागा निघल्या पाहिजे. अभ्यासाचा पत्ता नाही. फार जणांचं झालं हे. फॉर्म भरायला आम्ही उतावळे असतो, मात्र अभ्यास करायला अजिबात नाही. ते तुम्हाला करावं लागेल. सक्सेस होणारा विद्यार्थी वर्ग हा वेगळाच असतो, हेही मला माहीत आहे. अभ्यास करणारे सक्सेस होतात. ओके, जागा तर निघल्याच पाहिजेत, ते सगळ्यांनाच वाटतंय, ती प्रत्येकाची मागणी आहे, ती मान्यच होणार. मात्र आमचा अभ्यास ते तुमचं कर्तव्य आहे, ते करावं लागणार आहे. राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम कधी? 1952, 1955, 1958, 1960. 11 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे 1958ला हा कार्यक्रम सुरू झाला आहे. पुढे पेसमेकर हे टिंबटिंब मात्र असलेले रुग्णासाठी वापरतात. बघा, पेसमेकर कोणासाठी वापरले जाते? यकृत, हृदय, मूत्रपिंड, मेंदू. बघा, काय मोजायचं आपल्याला याच्यातून पेसमेकरद्वारे? 12 नंबरचा प्रश्न. उत्तर जर बघितलं, हृदयाची क्षमता जी म्हणतोय आपण ती मोजण्यासाठी. पुढे डॉट्स आपण आत्ता बघितलं. तर डॉट्स म्हणजे काय? याच्या अंतर्गत कॅटेगरी यू मध्ये इन्सेंटिव्ह फेज जी आहे तो किती महिन्याचा असतो? बघा, इन्सेंटिव्ह फेज. तुम्हाला हे डॉट्स संदर्भात थोडंसं मध्ये जावं लागेल, आणखी तांत्रिक प्रश्न आहेत आरोग्यासंदर्भातले, ते डिटेल करावे लागतील. आणि उत्तर येतं मग ते 2 ते 3 महिन्याचा तो फेज असतो, इन्सेंटिव्ह. पुढे हॅन्सेन डिसीज कशाला म्हणतो? हॅन्सनचा रोग म्हणतो बघा आपण. ओके, महत्त्वाचं आहे, कारण की शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे म्हणून हे नाव आहे. मग कोणाला म्हणतो आपण? कोणत्या रोगाला? कुष्ठरोग, क्षयरोग, मलेरिया की हत्तीरोग? 14 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे कुष्ठरोगाला आपण हे म्हणतोय. पुढे कोणत्या आजाराचा रोगजंतू अंडाकृती स्वरूपाचा असतो? बघा, रोगजंतूचा आकार कसा आहे? अंडाकृती आहे. एग असं म्हणतोय आपण त्याला, अंडाकृती. असा गोल नाही आहे. कोणता रोग आहे तो? न्यूमोनिया आहे, टायफॉइड आहे, क्षयरोग आहे की मलेरिया आहे? कशाचा रोगजंतू? 15 नंबरचा प्रश्न. आणि उत्तर येतं न्यूमोनिया. बघा, महत्त्वाचं आहे. तुम्ही आता कोरोनाच्या कालखंडामध्ये न्यूमोनियाबद्दल खूप सारं ऐकलं असेल, आणि आता मला वाटतं त्याचा खूप चांगला अभ्यास तुम्ही करून ठेवा. न्यूमोनिया सर्च करा, व्हिडिओ बघा एखादा त्यावरील स्पेशल, ते कळायला पाहिजे. न्यूमोनिया, छातीचा स्कोअर. त्या ठिकाणी मग आता हा शब्द फार वापरला जातोय. HRCT नावाचा शब्द तुम्ही ऐकला असेल, जे थोडेसे कोरोनाच्या आसपासच्या लोकांसोबत राहिले. HRCT, हाय रेझोल्युशन, जे आपण CT स्कॅन म्हणतो, तो याचा अर्थ आहे. CT म्हणजे काय? CT स्कॅनमधला CT, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे.
ओके. पुढे दूध तापविल्यामुळे त्यातील थायमिन आणि टिंबटिंब जीवनसत्व नष्ट होते. बघा, दूध तापवलं तुम्ही, काय नष्ट होतंय? महत्वाचं आहे, नवीन असेल बऱ्याच जणांसाठी, माहीत असावं. कोणतं? अ ब क ड क जीवनसत्व, क जीवनसत्व, पाण्यात विरघळणारं क जीवनसत्व पुढीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरणाद्वारे नियंत्रण करता येत नाही? बघा, याच्यावर लस उपलब्ध नाही आहे. क्षयरोग, पोलिओ, घटसर्प, कॅन्सर. 17 नंबरचा प्रश्न मित्रांनो, उत्तर काय? कॅन्सर. अजूनही लस नाही आहे कॅन्सरवर. लक्षात घ्या, लस म्हणजे काय असतं? प्रतिबंधात्मक उपाय असतो. कालचा कोरोना आला त्याच्यावर लस आली, मात्र कॅन्सरवर लस नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे, माहीतच असला पाहिजे आम्हाला. ओके, पुढे जातोय मी. 18 नंबरचा प्रश्न, देवी हा आजार टिंबटिंब नामक विषाणूमुळे तात्काळ होणारा आणि अत्यंत सांसर्गिक आहे. देवी कोणत्या विषाणूपासून होतोय? जुना आजार आहे हा, महत्त्वाचा आहे. फेरिओला, व्हेरिओला, मेरिओला की यापैकी वेगळी? 18 नंबरचा प्रश्न, आणि व्हेरिओला असं त्याचं उत्तर आहे. ओके, पुढे कांजण्या किती जणांना झाले आहे? मला तर होऊन गेलं बघा. आता एकदा झाल्या म्हणजे नंतर होत नाही. कांजण्या म्हणजे आपलं लाईफ टाईम लक्षात राहत होती. मग कांजण्या या असा ताप, थंडी ताप किती वेळेस येईल आपला. कांजण्या झालेला कोणी विसरणार नाही, आणि दुसरं कोरोना झालेलं कोणी विसरणार नाही. एकदा झालाय, दोनदा झालाय, लक्षातच राहणार ते, शेवटपर्यंत लक्षात राहणार प्रत्येकाच्या. ओके, मग कांजण्या याचं प्रमुख लक्षण काय आहे? खोकला येणे, ताप उपुरळ येणे, खाज सुटणे की त्वचेवर डाग पडणे? काय सांगा, पट 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 उत्तर पाहिजे, डोक्यात फिरले पाहिजे पटपट तुमच्या ते. 19 नंबरचा प्रश्न, कांजण्या म्हणजे काय? ताप व पुरळ येणे म्हणतो आपण त्याला. काय? ताप आणि पुरळ येणे. पुरळ तर आम्हाला माहिती आहे, तापामध्ये आम्ही घोळ करतो कदाचित. बऱ्याच जणांना काय वाटलं असतं 19 म्हणलं की अरे त्वचेवर डाग पडणे. नाही नाही, बघा हे फसवणार आहे. 1 आणि 3 मध्ये विषय नव्हता, त्याच्याकडे तुम्ही जाणार नव्हते. मात्र 2 की 4. पुढे 20 नंबरचा प्रश्न, रेबीज या रोगावरील लसीचे टिंबटिंब नाव आहे. रेबीज ते कुत्रा वगैरे पिसळणं वगैरे म्हणतो ना आपण, ते सगळं ते फक्त कुत्र्या बाबतीतच असतं असं नाही. विविध प्राण्यांमध्ये हा रोग होऊ शकतो, आपल्याला फक्त कुत्रा माहीत आहे. ओके, LIV ARV HIV PRV कोणती लस आहे या रेबीजवर? बघा, 20 नंबरचा प्रश्न, इथे थोडंसं लॉजिक काय त्याच्यात अर्थ असला पाहिजे. अँटी रेबीज व्हॅक्सिन असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, आणि उत्तर मग त्याचं येते 2 नंबरचं. पुढे हिवताप प्रतिरोध महिना म्हणून कोणता महिना पाळतात? बघा, या महिन्यामध्ये हिवतापापासून आपल्याला जास्त सावध राहावं लागतं. एप्रिल, मे, जून, जुलै. 21 नंबरचा प्रश्न, आणि लॉजिकल होतो. लॉजिकल, पावसाळा आहे, सुरुवात होते, सुरुवातीच्या कालखंडामध्ये या ठिकाणी डासांची उत्पत्ती वगैरे, त्याच्यातून हा रोग वाढू शकतो, म्हणून इथे हा महिना आपण पाळत असतो. पुढे रक्तक्षयाची प्रमुख लक्षणं कोणती? रक्तपिती ज्याला आपण म्हणतोय. ओके, डोळ्याच्या पापणीला खालील भाग जो आहे तो फिकट होणे असेल, जीभ पांढुरकी होणे, नखे चापट होणे, वरील सर्व रक्तक्षय, रक्तपिती. याला इंग्रजीमध्ये काय नाव आहे? ॲनिमिया म्हणतो आपण त्याला. माहीत असावं, हे असं वाटवलं पाहिजे, मला आठवतंय सगळं. ओके, रक्तक्षयाची सगळीच लक्षणं आहे. लोहाचं प्रमाण कमी होतं आहे, मग याच्यावर उपाय कोणता? कशाची गोळ्या देतात डॉक्टर्स? हे ग्रामीण भागामध्ये महिलांमध्ये फार मोठा प्रकार आहे. हिमोग्लोबिनची कमतरता इथे मुख्यत्वे आपल्याला जाणवत असते. ओके, मला वाटतं नक्कीच 22 प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये फिट्टच झाले पाहिजे. ओके, आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला, इथे आपण थांबूया. धन्यवाद.